गुरुश्री, आपण म्हणालात की प्रत्येक अक्षर काहीतरी परिणाम साधतो, काहीतरी आपल्याला देतं. तर ते कुठल्या 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 गोष्टींवरती हा परिणाम होतो? कुठली कुठली क्षेत्र आहेत आणि आम्ही अशा काय काय गोष्टी आहेत ज्या मिळवू शकतो? तुम्ही असा विचार की कुठल्या गोष्टीवर होत नाही. कारण अक्षरापासूनची जी सृष्टी बनलेली आहे, हं. ही जर या शास्त्राची मान्य असेल की अ पासून सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली, तर याच्या यावत वस्तूवर व तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर, तुमच्या व्याधीवर, तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणावर, तुम्ही जिथे काम करता त्या व्यवसायावर, या सगळ्या गोष्टीचे अक्षरांच्या स्पंदनाचे परिणाम होत असतात. तुम्ही जी अक्षरं म्हणत असता ती अक्षरं त्या प्रकारची फ्रिक्वेन्सी क्रिएट करतात, स्पंदन क्रिएट करतात. त्या अक्षराच्या गुणधर्माप्रमाणे तुमच्या त्या क्षेत्रावर, म्हणजे शारीरिक असेल, व्याधी असेल, मानसिक असेल, भौतिक म्हणजे सुख समृद्धी असेल किंवा तुमची आध्यात्मिक प्रगती असेल, सर्वच क्षेत्रावर अक्षरांचा परिणाम होतो. तर मंत्र किंवा स्पंदनाला पर्याय नाही. एक लक्षात घ्या की मंत्रशास्त्र हे मुळात ऋषीमुनींनी मानवी जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. हे समाज कल्याणाच्या हेतूने निर्माण केलेलं आहे.